नमस्कार, मी प्रणिता बोरसे. जय महाराष्ट्र विशेष मध्ये आपलं स्वागत. 3 महत्त्वाच्या घडामोडी पाहणार आहोत. सुरुवातीला बातमी पाहूयात सविस्तर. राज्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. सर्वांचं लक्ष महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांकडे लागलेलं आहे. पण सध्याच्या घडीला जिल्हा परिषद निवडणुकीवर टांगती तलवार आहे. त्यातच अजितदादांनी धाराशिवच्या सभेत नुकतंच मोठं भाकीत वर्तवलंय. त्यामुळे मंगळवारचा सुप्रीम कोर्टाच्या निकालाकडे साऱ्या राज्याचे डोळे लागले. नेमकं प्रकरण काय आहे आणि सुप्रीम कोर्टात काय होऊ शकतं याचाच आढावा घेणारा हा रिपोर्ट पाहूयात. मागच्या काही वर्षांपासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना गती मिळाली आहे. राज्यात नगर परिषद, नगरपंचायत निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. जिल्हा परिषद, महानगरपालिका निवडणुकांची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. पण सुप्रीम कोर्टातल्या सुनावणीमुळे या निवडणुकांवर अनिश्चिततेचं सावट आहे. आणि असं असतानाच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी धाराशिवमध्ये एक मोठं विधान केलं. अजित पवार यांच्या या वक्तव्यानं राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्यात. अजित पवार हे धाराशिवमधल्या नळदुर्गमध्ये शनिवारी प्रचारासाठी गेले होते आणि याच प्रचारादरम्यान जिल्हा परिषद निवडणुका पुन्हा पुढे ढकलल्या जाण्याची शक्यता अजित पवार यांनी वर्तवली. जिल्हा परिषद निवडणुकांबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शंका व्यक्त केल्यानं राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. अजित पवार म्हणाले की जिल्हा परिषद निवडणुकींसंदर्भात या मंगळवारी कोर्टात सुनावणी आहे. माझ्या वकिलांनी दिलेल्या माहितीनुसार निवडणूक पुढे जाण्याची शक्यता आहे. त्यांच्या याच वक्तव्यामुळे जिल्हा परिषद निवडणुकांवर अनिश्चिततेचे ढग दाटले. मंगळवारी सुप्रीम कोर्टामध्ये आरक्षणाचा एक मॅटर आहे आणि त्या कोर्ट प्रकरणामुळे जिल्हा परिषदेच्या निवडणुका थोड्या पुढे जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. हा अधिकार संविधानाने, घटनेने, कायद्याने हा न्यायालयाला दिलेला आहे. त्याच्याबद्दल बोलण्याचा मलाही अधिकार नाही. परंतु मला जे वकिलांनी सांगितलेलं ते माझ्या नळदुर्गच्या जनतेच्या समोर मांडण्याचा प्रयत्न मी या निमित्तानं करतो. गेल्या अनेक वर्षांपासून या निवडणुका वेगवेगळ्या कायदेशीर प्रक्रियेमुळे स्थगित होत्या. निवडणूक प्रक्रियेचा मार्ग मोकळा झाल्याचं चित्र असतानाच दादांच्या वक्तव्यामुळे संभाव्य उमेदवारांची चिंता आणि धाकधूक पुन्हा वाढली आहे. जिल्हा परिषद निवडणुकीसाठी उभे राहण्याच्या तयारीत असलेल्या राजकीय इच्छुकांची स्वप्न पुन्हा काही काळासाठी लांबणीवर पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मंगळवारी होणारी कोर्टातली सुनावणी आता निर्णायक ठरेल. या सुनावणीनंतरच जिल्हा परिषद निवडणुकांचा पुढचा मार्ग स्पष्ट होण्याची शक्यता आहे. 5.5 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं बिगुल वाजलंय खरं, पण 2 डिसेंबरला होणाऱ्या निवडणुकांवर प्रश्नचिन्ह आहे. ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून सुप्रीम कोर्टानं महाराष्ट्र सरकारवर ताशेरे ओढलेत. कारण स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सरकारनं 27% ओबीसी आरक्षण लागू केलं. त्यामुळे अनेक ठिकाणी आरक्षणानं 50% मर्यादा ओलांडली आहे. यावर सुप्रीम कोर्टानं नाराजी व्यक्त केली आहे. निवडणुका स्थगित करण्याचा इशारा दिलाय. शिवाय याच मुद्द्यावरून सुप्रीम कोर्टानं तेलंगणातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर रेड सिग्नल लावण्याचं उदाहरणही ताजं आहे. 50% आरक्षणाची मर्यादा ओलांडलेले जिल्हे कोणकोणते आहेत तेही पाहूयात. नंदुरबार 100%, पालघर 93%, गडचिरोली 78%, नाशिक 71%, धुळे 73%, अमरावती 66%, चंद्रपूर 63%, यवतमाळ 59%, अकोला 58%, नागपूर 57%, ठाणे 57%, गोंदिया 57%, वाशिम 56% तर नांदेड 56%. गेल्या सुनावणीच्या वेळी सर्वोच्च न्यायालयानं 50% मर्यादा ओलांडता येणार नाही असं स्पष्ट केलं होतं. त्यामुळे आता मंगळवारी सर्वोच्च न्यायालय काय निकाल देतं याकडे राज्याचं लक्ष आहे. मात्र त्या अगोदरच मिनी मंत्रालयाच्या निवडणुका पुढे ढकलण्याची शक्यता व्यक्त होतीये. ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र. तर स्थानिक निवडणुकांचं काय होणार हा प्रश्न आता उपस्थित होतोय आणि याच संदर्भात चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत पत्रकार प्रवीण पुरोहित जोडले गेले आहे. प्रवीण पुरोजी, आपलं जय महाराष्ट्रमध्ये स्वागत. आपण पाहतोय आता सर्वोच्च न्यायालय यांनी आधीच राज्य सरकारला सुनावलेलं आहे ते आरक्षणाबद्दल. मग आता जर आरक्षणामुळे या निवडणुका स्थगित झाल्या तर पुढे या निवडणुका कधी होतील आणि मग त्याचे पडसाद कसे उमटतील? तर म्हणजे ही सगळ्यात सर्वात महत्त्वाची जबाबदारी जी आहे ती सेंट्रल गव्हर्नमेंटची, केंद्र सरकारची आहे. आपल्याकडे जनगणना करण्याचा आतापर्यंत जनगणना झाली 2011ला. ही जनगणना जर आता झाली असती
तर आपल्याकडच्या जातवार लोकसंख्येची स्थिती महाराष्ट्रातली आणि देशभरातली कळून चुकली असते. परंतु 2014 नंतर आलेल्या मोदी सरकारला तेवढा इंटरेस्ट नव्हता ही जनगणना केली पाहिजे. आता ह्याच वर्षी त्यांनी जनगणना करण्याची घोषणा केली खरी, पण त्यांची कुठलीही तयारी नाही. जनगणना झाली असती तर अनुसूचित जाती जमाती, इतर मागासवर्गीय जे आहेत किंवा भटक्या विमुक्त आहेत त्यांची स्थिती, त्यांची आकडेवारी निश्चित झाली असती. ती जर झाली असती तर राज्य स्तरावर कोणतं आरक्षण किती दिलं पाहिजे हे निश्चित झालं असतं. ते न झाल्यामुळे यापूर्वीच जे गव्हर्नमेंटने ठरवले सेन्सस 50%, याप्रमाणे आरक्षण त्याच्यावरती आपल्याला जाता येणार नाही हे केंद्र सरकारने यापूर्वीच निश्चित केलं. ते जाता येऊ शकत नसल्यामुळे आपल्याकडे अनेक जातींना न्याय देता येऊ शकत नाही. उदाहरणार्थ मराठ्यांसाठी आपण सातत्याने मराठा समाजाकडून मागणी केली जाते की आम्हाला ओबीसी मध्ये घ्या, आरक्षण द्या, कुठूनही आरक्षण द्या. जर ते आरक्षण जर दिलं तर प्रचलित 27% आरक्षण ते वरती जाणार आहे, म्हणजे 50%हून अधिक होईल. हे होऊ नये याकरिता अनेक लोक जी आहेत ती सुप्रीम कोर्टामध्ये अपिलात गेली आणि त्यांनी सुप्रीम कोर्टाच्या लक्षात आणून दिलंय की महाराष्ट्रामध्ये हे आरक्षण 50%ची मर्यादा ओलांडत आहे. उदाहरण सांगायचं झालं तर आता नाशिकमध्ये सरासरी 73% इतकं आरक्षण द्यावं लागेल किंवा नागपूरमध्ये 6.89% इतकं अतिरिक्त असं म्हणजे 50%च्या वरती 56% इतकं आरक्षण द्यावं लागेल. अकोल्याला जवळपास 58.49 इतकं आरक्षण द्यावं लागेल. वाशिम मध्ये ते 52%. म्हणजे अशा प्रकारे जर आपण पाहिलं नंदुरबार मध्ये तर अवस्था अशी आहे की तिथे आदिवासींची संख्या मोठी असल्यामुळे तिथे ओबीसीना आरक्षणच नाही. मग हे आरक्षणाची स्थिती जर आपल्याला जर सांभाळायची असेल तर आरक्षण वाढणार. जर ते वाढतं आरक्षण असेल तर घटनेने दिलेल्या अधिकारानुसार 50%च्या वर ते आरक्षण जाणं हे स्वाभाविक आहे. ते जर गेलं तर खुलं आरक्षणावर त्याचा परिणाम आपोआप पडत असतो. हे लक्षात घेता सरकारला स्पष्टपणे सांगण्यात आलं होतं की ट्रिपल टेस्ट घ्यायची आणि ट्रिपल टेस्टच्या नंतर या आरक्षणाची स्थिती आपल्याला देता येईल. पण ट्रिपल टेस्ट घेत असताना केंद्र सरकारने जनगणना करण्याचा हेतू स्पष्ट केला पाहिजे आणि जाहीरपणे जनगणनाची भूमिका घोषित केली पाहिजे. ती केल्यानंतर महाराष्ट्रामध्ये जनगणना झाली असती आणि आरक्षणाची स्थिती स्पष्ट झाली असती. याही स्थितीमध्ये बांकी आयोगाची घोषणा सरकारने केली, पण त्यांचं काम अपुरं असल्यामुळे त्याच्याविषयी सुप्रीम कोर्टामध्ये पुन्हा अपिलात काही लोक गेली आणि यामुळे येणाऱ्या कुठल्याही इलेक्शनमध्ये जर ही मर्यादा 50%च्या वर जर गेली तर कुठल्याही परिस्थितीमध्ये निवडणुका होऊ देणार नाही असा स्पष्ट दम सुप्रीम कोर्टाने राज्य सरकारला दिला. यामुळे आता जाहीर झालेल्या नगर परिषदांच्या निवडणुका असतील किंवा येणाऱ्या महानगरपालिकांच्या निवडणुका असतील, जिल्हा परिषदांच्या निवडणुका असतील, या आता लोंबकळत पडतील की काय अशी स्थिती निर्माण झाली. सुप्रीम कोर्टाला या संदर्भात मंगळवारी राज्य सरकारला आपली भूमिका स्पष्ट सांगावी लागेल. नक्कीच. आणि राज्य सरकारने 50%च्या आत जर आपली भूमिका जर निश्चित केली नाही तर या निवडणुका पुढे जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. अगदीच प्रवीण सर, त्यामुळेच या मंगळवारच्या सुनावणीत काय होतं हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं आहे. धन्यवाद, तुम्ही सविस्तर चर्चा केली आमच्यासोबत त्यासाठी.